श्रीरामपूर हादरलंय। चक्क फ्लॅटमध्ये मुलींना डांबून ठेवत बेकायदेशीर धंदा चालत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांच्या धाडीत पिस्टल, काडतुसे आणि धक्कादायक साहित्य जप्त करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना घडली उघडकीस आली आहे। पोलिसांनी जलद कृती दलासह QRT केलेल्या धाडीत संपूर्ण प्रकार समोर आला आहे। सर्वस्थिती कॉलनी परिसरातील एका फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचे संशयास्पद आणि गंभीर स्वरूपाचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास थेट धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांच्या हाती लागलेले साहित्य धक्कादायक असून त्यात एक देशी पिस्टल, 2 जिवंत काडतूस, महिलेचे संवेदनशील वैद्यकीय अहवाल, आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले। या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी सोनू उर्फ जयप्रकाश बेग, शिवांजय उंडे आणि श्रद्धा जयप्रकाश बेग यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा आधीच मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होता। काही दिवसापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, मात्र आता या नव्या धक्कादायक प्रकारामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा मोठा पर्दाफाश झाला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर आणखीन कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।